लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचं निमंत्रण, तर एनडीएच्या सर्व खासदारांची सुद्धा आज बैठक। शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी दाखल। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीला हजर असतील। एनडीएच्या बैठकीनंतर आज भाजप खासदारांची भाजप मुख्यालयात बैठक, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेणार। एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हजर असतील। नरेंद्र मोदींसोबत एनडीएचे नेते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात जात सत्ता स्थापनेचा दावा करतील। तर 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता। सोहळ्यासाठी भूतानचे राजे, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवल्याची माहिती। राष्ट्रपती भवनाच्या फोर्ट कोर्टमध्ये मोदींच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरू। प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणी महासंचालक कांचन प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी तयारीची पाहणी केली। महायुतीमधल्या घटक पक्षांची आज मुंबईत बैठक। लोकसभा निवडणुकीतील निकालावरती विचारविनिमय करण्याच्या अनुषंगानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काँग्रेसचे सर्व खासदार आज संध्याकाळी दिल्लीत येणार, तर नाना पटोले राहुल गांधींना भेटणार। काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीची 8 जूनला बैठक। या बैठकीला सर्व कार्यसमितीचे सदस्य उपस्थित असतील। आज मुंबईतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये राज्यातील नवनिर्वाचित खासदारांची बैठक। या बैठकीसाठी अपक्ष खासदार विशाल पाटील यांनाही निमंत्रण। नव्या मंत्रिमंडळात नितीश कुमारांना 3, चिराग पासवान आणि जितनराम मांझी यांच्या पक्षाला 1, चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रीपदं मिळणार, तर शिवसेनेला 1 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला 1 मंत्रीपद मिळण्याचा अंदाज। देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावरती ठाम। पक्षात राजीनामा देण्याची पद्धत नसल्यानं वरिष्ठांना विनंती करणार, तर प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याची माहिती। 13 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, तर पुढचे 4 आठवडे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। येत्या 3 ते 4 दिवसात मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज। अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नगरवासियांना उकाड्यापासून काही अंशी दिलासा। यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरात वादळी पाऊस। वादळामुळे पोलीस स्थानकावरच्या इमारतीचे छप्पर उडाले। इमारतीमध्ये पाणी साचून पोलीस स्थानकाचं मोठं नुकसान। संगमनेर शहरासह इतर ठिकाणी पावसाची हजेरी। संगमनेरच्या राजापूर शिवारात जोरदार पावसामुळे शेतशिवारात पाणी। सोलापूर शहरात पावसाची हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण आणि खेडमध्ये मान्सूनच्या सरी। पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचून वाहन चालकांचे हाल। देशातल्या जलाशयांमध्ये फक्त 22% जलसाठा शिल्लक। दक्षिणेकडच्या प्रदेशांना याचा जोरदार फटका। ठाणे जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांसह गावांनाही पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 27% पाणीसाठा शिल्लक, तर मुंबई ठाण्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% कपात सुरू। आरटी प्रवेशाची आज सकाळी 11 वाजता सोडत निघणार। ऑनलाईन सोडतीचा निकाल 13 जूनला जाहीर केला जाईल। एमएमआरमध्ये 11वीच्या 4 लाख जागा उपलब्ध। यंदा 25,000 जागांची भर। महाविद्यालयांची संख्याही वाढली। सोलापूरमधल्या संजय गांधी झोपडपट्टी परिसरात राहत असलेल्या अल्फिया पठाण या मुलीला नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण। अल्फियानं मिळवलेल्या यशामुळे तिचं सर्व स्तरातनं कौतुक। देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगली पसंती। सध्या विविध मार्गांवरती 102 गाड्या धावत असून आतापर्यंत 18,423 फेऱ्या पूर्ण झाल्यात। रस्ते कामांसाठी आता 10 जूनची अंतिम मुदत। पावसापूर्वी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश।
आम्ही कमी पडलो, पराभवाची जबाबदारी सुद्धा आम्ही स्वीकारतो. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. पराभव झाला तरी अजित पवारांची साथ सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांकडून ग्वाही. काही लोकांकडून आमदार संपर्कात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सुनील तटकरेंची शरद पवार गटावर टीका. राष्ट्रवादीचे आमदार एकसंध असल्याचीही ग्वाही. लोकसभा निवडणूक काँग्रेससोबत लढणाऱ्या आपचा विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेचा नारा. आप दिल्ली विधानसभा निवडणूक एकट्यानं लढवणार, आपचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांची माहिती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतींना नवनिर्वाचित खासदारांची यादी सुपूर्द. परंपरेनुसार निवडून आलेल्या लोकसभेच्या खासदारांची अधिसूचना काढली जाते आणि नव्या खासदारांची यादी तयार होते. इंडिया आघाडीचे सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांचा हा विजय. दडपशाहीला, महागाईला, बेरोजगारीला मतदारांनी नाकारलं. पुण्यामधल्या विजय रॅलीनंतर सुप्रिया सुळेंचं विधान. इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना. मतदारसंघ कुणासाठी सोडायचा, कोण उमेदवार असतील हे मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ठरवतात. लोकशाहीमध्ये कुणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निलेश राणेंच्या वक्तव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. बारामतीतील MIDC सुप्रिया सुळेंच्या विजयाची जंगी मिरवणूक. हत्तीवरनं लाडू वाटत कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंची लाडू तुला. लोकसभेतील यश आणि पटोलेंचा वाढदिवस झाल्यानंतर मुंबईमध्ये लाडू तुला. नवनीत राणा पराभूत झाल्याबद्दल ठाकरे गटाकडून अमरावतीच्या चांगापूर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण. यावेळी ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी लढलेल्या 35 उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त. वंचितचे वसंत मोरे यांचंही डिपॉझिट गेलं. वसंत मोरेंना 32,012 मतं. तुमचा पराभव झाला तरी तो पचवता आला पाहिजे. पारनेरमधल्या गोंधळानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंची सुजय विखेंवर टीका. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती आरोप करण्याऐवजी आपली कामं जनतेपर्यंत न्यायला हवीत. माजी मंत्री प्रवीण पोटेंचं नाव न घेता राणा दाम्पत्याला टोला. पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी आपल्याला बहीण म्हणून मतदान करणार असल्याचं सांगितलं. त्याच दिवशी आपला विजय निश्चित झाला. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात आरोच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आले. CCTV फुटेजची तपासणी केल्यावरती कीर्तीकर या निकालाला आता न्यायालयात आव्हान देणार आहेत. ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.